नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपल्याला इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन्स पाहायचे आहेत जे स्पर्धा परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। तर यामध्ये लक्ष ठेवायचं आहे। बघा 83 मध्ये बघायचं आपल्याला बघा क्वेश्चन नंबर 83 बघा, धारासन येथील गुजरातमधील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, जे करेक्ट आन्सर आहे सरोजिनी नायडू लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 84 बघा, यामध्ये 12 डिसेंबर 1930 रोजी बघा 12 डिसेंबर 1930 रोजी बाबू गेनो यांच्या अंगावरून ट्रक गेला लक्षात ठेवायचं आहे 12 डिसेंबर 1930 रोजी। त्यानंतर 85 बघा 12 डिसेंबर 1930 रोजी लक्षात ठेवायचं 12 डिसेंबर 1930 रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसो मॅकडोनाल्ड यांनी रोजी बघा 1930 रोजी पहिली गोलमेज परिषद भरली होती। तर राष्ट्रीय सभेने बहिष्कार टाकला होता लक्षात ठेवायचं आहे। मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काय काय घडलं यावरती पण प्रश्न विचारलेला आहे। ही गोलमेज परिषद केव्हा झाली? तर लक्षात ठेवायचं 12 डिसेंबर 1930 पहिली गोलमेज परिषद जी आहे 12 डिसेंबर 1930। तर लक्षात ठेवायचं आहे यामध्ये जे ब्रिटिश पंतप्रधान होते ते रॅमसो मॅकडोनाल्ड लक्षात ठेवायचं आहे। आणि राष्ट्रसभेने यामध्ये सहभाग घेतला का? लक्षात ठेवायचं राष्ट्रसभेने यामध्ये सहभाग घेतलेला नाही, तर लक्षात ठेवायचं राष्ट्रसभेने यामध्ये बहिष्कार टाकलेला आहे। त्यानंतर बघा 86 5 मार्च 1931 लक्षात ठेवायचं 5 मार्च 1931 रोजी कोणती घटना घडली लक्षात ठेवायचं आहे? तर गांधी आयर्विन करार झालेला आहे लक्षात ठेवायचे गांधी आयर्विन करार हा झालेला आहे। तर लक्षात ठेवायचं आहे यामध्ये राष्ट्रीय सभेतर्फे लक्षात ठेवायचं महात्मा गांधीजी उपस्थित होते लक्षात ठेवायचं महात्मा गांधीजी उपस्थित होते। तर लक्षात ठेवायचं जो करार झालेला आहे व्हाईसरॉय आयर्विन व गांधी यांच्यामध्ये झालेला आहे। आणि यामध्ये जो विषय झालेला आहे तो कुठला आहे? भारतीय राजकीय कायद्यांची सुटका करणे लक्षात ठेवायचे भारतीय राजकीय कायद्यांची सुटका करणे हा त्यामध्ये विषय होता हे लक्षात ठेवायचा आहे।